सामान भी ले कहना मेरा, लौट के तुझको आना है। जो आता तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला ते एडिट क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि जो कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून टाका, ऑल ओव्हर सेट करून टाका, कारण का जेव्हा करून मी व्हिडिओ अपलोड करेन सर्व ते तुम्हाला नोटिफिकेशन येतील. ओके, तर व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी ऑटोमेशन ओपन करून घ्यायचं आहे. ऑटोमेशन ओपन केल्यानंतर बिटमार्क प्रेसेस सेकंड प्रेसेस इम्पोर्टिंग करून घ्यायचं आहे आणि ओपन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आज व्हिडिओ जबरदस्त केलं, गणपती बाप्पा माझा सिरीजचा आहे 7वा पार्ट आपण घेऊन आलेले जबरदस्त. तुम्ही देखील बनवून इंस्टाग्राममध्ये अपलोड करून व्हायरल होऊ शकता. ओके, तर आजचा आहे ते मटेरियल देखील पासवर्ड आहे. ओके, आणि तुम्हाला आपलं मटेरियल कसं डाउनलोड करायचं माहीत नसतं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 नंबरची लिंक दिल्या त्यावरती जाऊन तुम्ही ते बघून घ्यायचं. बघून घेतल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, आणि ऑटोमेशन वापरताना ते देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. ओके, आणि आपल्या मागच्यावर म्हणजे परवा आपण एक 6वा पार्ट आपण ही केलेला आहे, त्याला कमेंट आले असतील तर त्या व्हिडिओला तर मी स्क्रीनवरती कमेंट दाखवणार आहे. ओके, तर आणि नाही आलं तर काय दाखवणार आहे, तुम्ही देखील कमेंट करा, तुमची जी स्क्रीन आहे ते पुढच्या व्हिडिओला मी कमेंट दाखवेन. ओके, तर सर्वांनी लाईक आणि मित्रांनो कमेंट करायचे. तर मी बघू शकतो मटेरियलचा फोल्डर अशा पर राहिला आजचा. ओके, तर तुम्ही तुमची स्वतः गणपती मागच्या वर्षीचे तुमचे फोटो असतील, ओके, व्हिडिओ वगैरे शूट केला असेल तुम्ही, ते तुम्ही इथं यूज करू शकता, काय अडचण नाही. ओके, तेवढा आणि ते लाईक आणि सबस्क्राईब करून टाकायचं सगळ्यांनी मित्रांनो. इथे गणपती बाप्पा मोरया टाकायचं आहे. ओके, टाकल्यानंतर सर्वात तुम्हाला विषय करायचा आहे, इथं प्लसवरती क्लिक करून घ्या, टेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथे मी फॉर एक्झाम्पल आता मी इथं ही लिहितो. ओके, इंग्लिशमध्ये माझं नाव लिहितो. ओके, लिहिल्यानंतर काय करायचं आहे, याला खाली घेतो, इथं रोबोट रेग्युलरवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला, आणि ते याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून ते इम्पोर्ट टिक ऑफ असेल तर टिक करून घ्या आणि इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक करा, कारण का मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक प्रोव्हाइड केलेलं आहे फॉन्ट. ओके, ते फॉन्ट आहे ते मी इथं तुम्हाला दाखवतो कुठल्या प्रकारचं फॉन्ट आहे. ओके, हा फॉन्ट आहे, तर तुम्ही हा फॉन्ट आहे ते इथं बघू शकता मी कशाप्रकारे इथे इम्पोर्ट करून घेतलेलं आहे. ओके, तर हा फॉन्ट तुम्ही इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. ओके, इम्पोर्ट केल्यानंतर आता मी ही टेक्स्ट मला डिलीट करतो. फक्त तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक लागून जाईल, किंवा तुम्ही इथं अशा परत क्लिक करून लावू शकता. ओके, काहीही अडचण येणार नाही. आता इथे मी जेवढे आपले इथं बघू शकते टेक्स्ट सोडून द्यायचे. टेक्स्ट सोडल्यानंतर बरोबर आहे तुम्हाला बघू शकता किती कुठं यायचं आहे, बरोबर आहे तर 3.23. त्याच्यावरती क्लिक करून जे मी मटेरियलमध्ये तुम्हाला इमेजेस दिले असले मित्रांनो, ते तुम्ही ते ॲड करून 10 डॉलर क्लिक करून पिली कंपोजवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, तर मी पटापट आहे ते अशाप्रकारे इमेज अशाप्रकारे ॲड करून घेतो. तुम्ही जे केलं आहे ते करून घ्या, मी देखील करून घेतो. तर बघू शकता मी प्रॉपर आहे ते इथं या बीटमध्ये देखील मी इथे छोटे छोटे तुम्हाला बीट दिसतील, त्यात देखील इथे तुम्ही प्रॉपर अशा पर सेट करून घ्यायचं आहे. सेट केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला इथं रेक्टँगल भेटतील. ओके, आता तुम्हाला थोडं इथं रेक्टँगल भेटतील, ते काय करायचे एक एक करून इथे वरती घ्यायचे आहेत. ओके, तर तुम्ही पार वरती घेतल्यानंतर आपला एक व्हिडिओ दिसून जाईल अशाप्रकारे. शॅडो पेंज देखील इथं खाली घ्यायचं आहे, अशाप्रकारे जे कमिंग्सच्या खाली घ्यायचं आहे. ओके, केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला परत पुन्हा यायचं इथं टेक्स्ट दिले असतील टेक्स्ट ती वरती घ्यायचं आहे. टेक्स्ट वरती घेतल्यानंतर तुम्ही एडिट टेक्स्टवरती क्लिक करून तुमचं सोशल मीडिया टाकून घ्यायचं आहे. ओके, टाकल्यानंतर आता थोडं पुन्हा आणि तुम्हाला यायचं आहे खाली, पुन्हा खाली आल्यानंतर इथं हे रेक्टँगल जे आहे ते वरती घेऊया. सर्वात आधी वरती घेतल्यानंतर इथं आपण वरती करून घेऊया. ओके, जेणेकरून आहे ते आपल्या व्हिडिओला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आता काय करायचं तुम्हाला इमेज इथं ॲड केल्यानंतर काय करायचं बरोबर यायचं आहे तुम्हाला 11.6 तिथे यायचं आहे. तुम्हाला एक व्हिडिओ प्रोव्हाइड केला असेल मी मगाशी सांगितलेलं तुम्हाला, तुम्ही कोणता यूज करू शकता. हा व्हिडिओ मित्रांनो खाली घ्यायचा आहे, ही आपल्या 3 रेक्टँगलच्या खाली घेऊन घ्यायचं आहे. ओके, तर घेतल्यानंतर बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे. आता इथं काही विषय करायचा नाही तुम्हाला. सर्वात आधी तुम्हाला इथं कमिंग्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे. सॉरी, कमिंग्सवरती नाही, तुम्हाला इथं रेक्टँगल 2 भेटेल, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला एक ग्लो इफेक्टचं एक भेटेल, तुम्ही इथं ऑन करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या व्हिडिओला एक थोडा ग्लो इफेक्ट येईल. प्रत्येक कमिंग्स पेंजवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे, आणि सिम्पली पण इथं तुम्ही सर्च करून घ्यायचं आहे ड्रॉइंग. आता मी इथं ड्रॉइंग इथं सर्च करून घेतो. ड्रॉइंग सर्च केल्यानंतर एक नंबरचा ड्रॉइंग सिलेक्ट करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर काय करायचं बघू शकता, याला
2 नंबरच्या वरती क्लिक करून घ्यायचे पोझिशन आणि तुम्हाला काय करायचे इथं एक प्लस की द्यायचे आणि एंडला एक प्लस की द्यायचे आहे. ओके, एंडला प्लस की दिल्यानंतर इथं आपण अशा पद्धतीनंतर परत 1 नंबरची प्लस की इथं अशा परत 0 करून घ्यायचं आहे. ओके, तर पूर्णपणे 0 करायचे. ओके, म्हणजे ऑटोमॅटिक अशा प्रकारे कमिंग्स येऊन जाईल. आल्यानंतर आता यावरती इफेक्ट अप्लाय करायचे आहेत. बॅक यायचं आहे. सेक इफेक्ट पॅक ओपन करून घ्यायचं आहे. आता माझं सेक इफेक्ट पॅक आहे तिथं मी ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर जे आपला आता 1 नंबरचा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. ओके, मी करून घेतलेलं आहे. करून घेतल्यानंतर जे आता तिथं बघू शकता तुम्हाला इथे मोठे मोठे इमेजेस भेटतील, तिथे पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, आणि ते छोटा देखील तुम्हाला इथे इमेजेस भेटतील त्याला देखील पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर हा इफेक्ट कुठवर पेस्ट करायचा तुम्हाला सांगून देतो. इथं आपल्याला 3 झालेले आहेत आता इमेजेस 4. 5 इमेजेसला फक्त इफेक्ट पेस्ट करून यायचं तुम्हाला बॅक यायचं आहे. ओके, तर मी इथं 5 इमेजला इफेक्ट पेस्ट करून पुन्हा बॅक आलेलं आहे. पुन्हा बॅक आल्यानंतर सेकंड पॅक ओपन करून घ्यायचं आहे. 2 नंबरचा इफेक्ट सोडा कारण का मोबाईल हँग होणार आहे. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. केल्यानंतर बघू शकता आता तुम्हाला इथं महत्त्वाचा इफेक्ट आहे हा देखील महत्त्वाचा इफेक्ट असणार आहे. ओके, तर इथं तुम्हाला बघू शकता की कुठे यायचं आहे तुम्हाला इथं बरोबर यायचं आहे 9.9. तिथून तुम्हाला थोडं झूम करायचं आणि छोटे छोटे जेवढे इमेज आपले दिसतील त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर मी ते पेस्ट करून घेतो. बघू शकता इथं आपल्या व्हिडिओजनी मी इथं आपल्या फोटोजनी इमेजेसनी इथं पेस्ट करून घेतो. तुम्ही जे केलं आहे ते कुठंवर इथंवर पेस्ट करून घ्यायचं आहे. आता मी तर फॉर एक्झाम्पल ते इफेक्ट पेस्ट केलं आहे, पुन्हा बॅक आलेलं आहे. ओके, इथंवर पेस्ट करून घ्यायचं आहे. केल्यानंतर बघू शकता तुम्हाला पुन्हा बॅक यायचं आहे. पुन्हा बॅक आल्यानंतर 3 नंबरचा जो काही इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. ओके, केल्यानंतर पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे. जे आता आपण व्हिडिओ ॲड केल्यानंतर बघू शकता तुम्हाला इथे व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे. त्या व्हिडिओला इथे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यातलं तुम्हाला इथं कॉपी बॅकग्राऊंड इफेक्ट हाईड करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं यात कलर लाईटवरती यायचं आहे. बरोबर प्लस की दिसतं का बघा. ओके, बरोबर आहे. तिथे आपलं ॲनिमेशन की बसलेलं आहे. ब्लर इफेक्ट थोडं ऑन करा. ओके, बरोबर इथं सेट झालं आहे. आता तुम्हाला अजून इफेक्ट अप्लाय करायचे आहेत. त्याआधी तुम्हाला इथे यायचं आहे. जे मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केलेलं आहे ती व्हिडिओ तुम्ही इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर आता मी माझ्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये ॲड करून इथं आहे तर मी ते ॲड करून घेतो. ॲड केल्यानंतर या व्हिडिओला वरती क्लिक करून घ्यायचं आहे. साऊंडवरती क्लिक करून घ्यायचं आहे. साऊंड याला ऑडिओ करून घ्यायचं आहे. जस्ट व्हिडिओ डिलीट करून टाकायचं आहे. डिलीट केल्यानंतर आता तुम्हाला हा व्हिडिओ आहे इथे खाली घ्यायचा आहे. खाली घेतल्यानंतर बघू शकता इथे खाली पूर्ण खाली घ्यायचं आहे. मी पूर्ण इथं खाली घेतो. ओके, तर व्हिडिओ काय लय मोठा झाला नाही, काही विषय नाही एवढा काय. ओके, तर आजचा व्हिडिओ काय मोठा होणार नाही. ओके, तर काय करायचं तुम्हाला पुन्हा बॅक यायचं आहे. जे मला बोललेलो मोबाईल हँग होणार आहे 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करू नका. आता कॉपी केलं तर विषय हार्ड पद्धतीने कॉपी करून घ्यायचं आहे. केल्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं काय करायचं जेवढे आपले टेक्स्ट लेअर असतील इथून पुढे त्या टेक्स्ट लेअरला इफेक्ट फक्त पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर तुम्हाला काय इथे इफेक्ट ॲनिमेशन वगैरे भेटतील थोडे तिथे पेस्ट करून घ्यायचं आहे. तिथं मी पेस्ट करून घेतलेलं आहे. इथे एक इमेज आपला राहिलेला आहे प्रॉपर. आता तुम्ही ते पेस्ट करून घ्यायचं आहे. व्हिडिओ झालं आहे कंप्लीट एक्सपोर्ट इथे क्लिक करून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला काही विषय कमेंट करून नक्की सांगा. तो पण बघा तुला चॅनल ते बघत राहा. तो पण प्रेटर म्हणा तुम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र.